आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला। या ठिकाणी आज आचारसंहिता लागू झाली आहे। यानुसार येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। जिल्हा परिषदांच्या एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली। निवडणुकीची अधिसूचना 16 जानेवारी 2024ला प्रसिद्ध होईल। सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील, असं ते म्हणाले। 16 ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 22 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। 27 जानेवारीलाच दुपारी 3:30 नंतर चिन्हवाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल। 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 दरम्यान मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, तर मतमोजणी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं। कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यातल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतात, त्यामुळं प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावं लागतं। त्यामुळे एका मतदारानं 2 मतं येणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026। नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। या निवडणुकीसाठी एकूण 25,482 मतदान केंद्र असतील, तसंच 1 जुलै 2025ची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाईल, असं ते म्हणाले। या याद्यांमधली नावं वगळण्याचा किंवा नव्यानं नावं समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। मात्र त्यातील दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगानं पुरेपूर दक्षता घेतली आहे। संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर 2 स्टार असं चिन्ह नमूद केलं आहे, असं त्यांनी सांगितलं। या निवडणुकांसाठीही मतदार यादीतील मतदाराचं नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली।
दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे.